आणि तुमचा स्वाभिमान विकणारी माझी पैदास नाहीये. माझा समाज मला मोठा करायचा आहे. माझ्या समाजाचे लेकरं मला बलाढ्य बनवायचे, त्यांची ताकद शक्ती वाढवायची आणि सरकार मराठ्यांना मोठं होऊ देत नाही. आमरण उपोषण हीच माझी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा उपयोग मी तुमच्यासाठी करतोय. माझा रात्रंदिवस जीव घेणा संघर्ष माझ्या मराठ्यांसाठी आहे. मला माझा समाज मोठा झालेला बघायचा आहे. सगळ्यांनी ज्याचा त्याचा समाज मोठा केलाय. माझ्या गरीब मराठ्यासाठी कोणी नाहीये. तुम्ही भावनिक होऊ नका, कारण मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाहीये. मला काय नको सरकारचं, मला त्यांचा ना पैसा नको ना पद नको. मला माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्यासाठीच आरक्षण पाहिजे. हे आरक्षण राज्य आणि केंद्रापुरतं नाहीये. राज्यात केंद्रात तुमचे लेकर अधिकारी होणार आहेत, पण त्या आरक्षणाच्या सवलतीतून तुमचे लेकर परदेशात सुद्धा शिकायला जाणार आहेत. म्हणून हे आरक्षण मिळवायचंय. मी नाही गद्दारी करू शकत. सरकारने मला मारायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला घेरलंय सगळीकडून, कारण मी त्यांचं ऐकत नाहीये. तुम्हाला आरक्षण मागतोय म्हणून. देवेंद्र फडणवीसला हे माहित नाही मला मारणं सोपं नाही. या आग्या मवळ तुला आडवं येणार आहे. या मराठ्यातून तुला जायचं आहे. मराठ्यांची एवढी सोपी शक्ती नाहीये आणि भ्यायचं तर कामच नाही. मी मरणाला भेट नाही. माझी माय मावल्यांना माझ्या मराठ्यांना विनंती, मी मरणाच्या शेवटच्या घटका तुमच्या पायावरती मोजणार आहे, पण तुमच्याशी गद्दारी नाही करणार, म्हणजे कधीच नाही करणार. सरकारने माझा बळी घेतला, मला गोळ्याही घातल्या आणि बलिदानही गेलं, तरी मनोज जरांगेवर तुम्ही जो विश्वास ठेवलाय, माझ्या मराठ्यांना जे वाटतंय, घराघरातल्या करोडो मराठ्यांना, आता फक्त आरक्षण तुम्ही देऊ शकता, मराठ्यांना न्याय तुम्ही देऊ शकता, त्या शब्दाला मी कुठंच तडा जाऊ देणार नाही. काय होईल ते होईल. जो सामना करायची वेळ येईल ते सामना मी करायला तयार आहे आणि यांच्यात दम नाहीये मला अडवू यायची. मी यांना पुरून उरतोय. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, मला तुमचं काय नको, तुमचा फक्त आशीर्वाद आणि साथ पाहिजे. तुम्ही फक्त एकजूट फुटू देऊ नका. यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण आणतो. फक्त तुम्ही पक्षात विभागून जाऊ नका. काही झालं तरी मी हटत नाहीये. 17 तारखेला आमरण उपोषण होणार आहे. नसता त्याच्या आत सरकारनं मराठा आणि कुणबी एक असलेला कायदा पारित करायचा. 3ही गॅजेट लागू करायचे. हैदराबादच्या गॅजेटचं सापडलेल्या नोंदी याचे सगळे प्रमाणपत्र द्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या ठरलेल्या नोकऱ्या द्यायच्या. व्हॅलिडिटी सगळ्या द्यायच्या. सरकारनं एससीबीसी देऊन ईडब्ल्यूएस घालवलंय. ईडब्ल्यूएस मधून अर्ज करणाऱ्या सगळ्या पोरांना नोकरी समाविष्ट करून घ्यायचंय. सरकारने सगळे सरसकट राज्यातले गुन्हे वापस घ्यायचे. हे 17 तारखेच्या आत सरकारनं करायचे. जर सरकारने नाही केलं तर 17 तारखेला आमरण उपोषण कठोर आणि टोकाचं होणार आहे. ते थांबणार नाहीये. जर सरकारने आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या असणाऱ्या सगळ्या मागण्या ज्या त्यांना लेखी दिलेल्या त्या पूर्ण मंजूर करायच्या, नाही केल्या आमचा नाविलाज आहे. मी या आष्टी तालुक्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं खरं ते सांगतोय. सरकार ऐकतंय तर ऐक. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. आमचं आहे ओबीसीतला हक्काचं आरक्षण द्या. जर तुम्ही ते नाही दिलं तुमचं एकही सीट मराठी निवडून येऊ देणार नाही म्हणजे नाही. पुन्हा सांगतोय, आम्हाला राजकारणात जायचं नाही. मला नाही, माझ्या समाजाला नाही. ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. आमचं राजकारणाशी देणं घेणं नाही. तुम्ही नाही दिलं
आम्ही सुद्धा खुर्ची तुम्हाला देणार नाही. आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे आणि तुमच्यासाठी खुर्ची महत्वाची. तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू देत नाहीत, आम्ही तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही. हे चॅलेंज आहे. 113 जागा सरकारच्या मराठी राज्यात येऊ देणार नाही आरक्षण दिलं नाही तर. आता तुम्हाला काय होणार आहे जाता जाता तेवढे 5 मिनिटात सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.